माजी सभापति संगीता पाटिल डक को नांदेड़ उत्तर विधानसभा मतदार संघ में कांग्रेस पार्टी से उम्मीदवारी देने की मांग की गई है। संगीता पाटिल को उम्मीदवारी देने की मांग को लेकर नांदेड़ कांग्रेस पदाधिकारी व माजी नगर सेवकों के शिष्टमंडल ने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले से मुलाकात की। नांदेड़ उत्तर विधानसभा मतदार संघ से माजी सभापति संगीता पाटिल डक को कांग्रेस पार्टी से उम्मीदवारी देने की मांग की जा रही है। इसी सिलसिले में कांग्रेस पदाधिकारी व माजी नगर सेवकों के एक शिष्टमंडल ने मुंबई में प्रदेश अध्यक्ष नाना पटोले से मुलाकात भी की और इन्हें संगीता पाटिल डक को उम्मीदवारी देने से मुताल्लिक एक पत्र दिया। संगीता पाटिल डक और इनके पति 1997 से सकारात्मक राजकारण में सक्रिय हैं। वो नांदेड़ शहर और ग्रामीण इलाकों में लंबे समय से सामाजिक कार्य करते आ रहे हैं और पिछले चंद महीनों में उत्तर विधानसभा मतदार संघ में इन्होंने अपनी मजबूत दावेदारी पेश की। संगीता पाटिल डक को सभी समाजों का समर्थन हासिल है और नगर पालिका में महिला व बाल कल्याण समिति की सभापति रहते हुए इन्होंने कई काबिल जिक्र कामों को अंजाम भी दिया। संगीता पाटिल ने बताया कि वो विधानसभा इलेक्शन लड़ने के लिए पूरी तरह तैयार हैं और इन्हें उम्मीद है कि कांग्रेस पार्टी इनकी समाजी खिदमत को देखते हुए इन्हें टिकट जरूर देगी। नमस्कार, मी संगीता विठ्ठल पाटील, नांदेड उत्तर मतदारसंघातून मी विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे मागितलेली आहे आणि कालच आमचं शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना भेटून आलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक त्यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मिळाल्यास निश्चित ही निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे। काय आपला मागचा इतिहास राजकारणाचा? विजय झाल्याच्या नंतर मला महापालिकेचं महिला बाल कल्याण सभापती पद मिळालं। मी याही ठिकाणी कुठलाही म्हणजे भेदभाव न करता अतिशय जोमानं काम करून प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांगली भावना या ठिकाणी निर्माण केली आणि त्यामुळेच लोकांचा आम्हाला लोकांमधूनच प्रतिसाद मिळत होता की तुम्ही एवढं काम केलेलं आहे तर मग विधानसभा लढवायला काय हरकत आहे आणि लोकांच्या आग्रहाखातरच आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। आज आम्ही पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। पक्षाचा सकारात्मक होकार आहे। एक आरोप होता है मॅडम आपल्याकडे निष्ठावंत नाही आपण असे त्यावर काय सांगणार? मी जवळपास 25 वर्षापासून राजकारणात आहे। पंचायत समितीचं सभापतीपद काँग्रेस पक्षाकडून घोषवलेलं आहे। त्यानंतर आता महापालिकेची निवडणूक सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाकडून लढवली आहे आणि आता ज्या काही घडामोडी झाल्या त्यामध्ये एक अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या प्रेमाखातर आम्ही पक्षामध्ये जरी पदार्पण केलं असलं तरी पक्षाला त्याची कुठेही नोंद नाही। फक्त गळ्यामध्ये दस्त्या घालणं म्हणजे हा काही पक्ष प्रवेश नाही। ती पक्षाला त्याची कुठेही नोंद नाही किंवा आम्ही अधिकृत असं पावती फाडून त्या ठिकाणी आम्ही पक्ष प्रवेश केलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही कुठल्या पक्षात गेलो हा प्रश्नच उद्भवत नाही। आम्ही काँग्रेस पक्षामध्येच आहोत, काँग्रेस पक्षाचेच निष्ठावंत आहोत। जर आपल्याला तिकीट नाही भेटेल तर आपण लढणार का निवडणूक? आम्ही आता पक्षाकडे मागणी केलेली आहे। कालच आमचं शिष्टमंडळ नानाभाऊ पटोले यांना भेटून आलेलं आहे। त्यांचा सकारात्मक होकार तरी पण जरी आम्हाला तिकीट नाही भेटलं तरी आम्ही लोकांच्या आग्रहाखातर आणि तेही सर्वधर्मीय लोकांच्या आग्रहाखातर आम्ही ही निवडणूक अपक्ष सुद्धा लढणार आहोत, त्याच्यामध्ये वादच नाही। नाना पटोले से मुलाकात करने वाले शिष्टमंडल में कांग्रेस ब्लॉक कमेटी के अध्यक्ष सुभाष रायबोले भी शामिल थे। रायबोले ने संगीता पाटिल डक को उम्मीदवारी मिलने का समर्थन किया। उन्होंने कहा कि नांदेड़ में कांग्रेस को ताकतवर और मजबूत करने के लिए लोगों को तोड़ने की नहीं बल्कि जोड़ने की ज़रूरत है और वो लोगों को जोड़ने में ही विश्वास रखते हैं। संगीता पाटिल डक एक मजबूत उम्मीदवार है, इसीलिए इन्होंने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले से इन्हें उम्मीदवारी देने की मांग की। काल पूर्वी एक शिष्टमंडळाने नाना पटोले यांची भेट घेतली होती, काय होता उद्देश त्याचा? परवाला नाना पटोले साहेबांची आम्ही सगळ्यांनी भेट घेतली। भेटीमध्ये विषय असा होता की येणाऱ्या विधानसभेसाठी उत्तर विधानसभेसाठी संगीता विठ्ठल पाटील डक यांना आपण उमेदवारी द्यावी अशी काँग्रेस पक्षाकडे शहराचा ब्लॉक अध्यक्ष या नात्याने आम्ही सगळं शिष्टमंडळ नानाभाऊला भेटलो आणि नानाभाऊने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अतिशय चांगल्या वातावरण आणि आनंदी वातावरणामध्ये कमीत कमी 30 ते 40 मिनिटं आमच्याशी चर्चा केली आणि चर्चेनंतर नानाभाऊचं असं म्हणणं होतं की जे काही आपण उमेदवार देणार आहोत आपल्याला पक्ष वाढवायचा आहे
आणि पक्ष वाढवण्याच्या भूमिकेतून जो उमेदवार आपला निवडून येईल तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुणाचा लगा आहे, किती पैसेवाला आहे, हा आपण कुठलाही विषय पाहणार नाही. लोकांमधून आपल्याला उमेदवार द्यायचा आहे. लोकांची जी मागणी आहे ज्या उमेदवाराविषयी, ती मागणीचा उमेदवार आपण देणार आहोत. त्या लोकांकडून आपण सर्वे करून घेणार आहोत आणि जे जे लोक उमेदवारी मागत आहेत त्या सगळ्याचा सर्वे तुमच्या सगळ्याच्या समोर ठेवून जे मेरिट लिस्टवर उमेदवार आहे अशा उमेदवाराला आपण विधानसभेची उमेदवारी देऊ, अशी नानाभाऊनं अतिशय सकारात्मक बाबी सांगितलेली आहे. अशी चर्चा आहे की ते जे गेलेले आहेत त्यांना घेणार नाही, असं काय आहे का काय? हे चर्चा असतात. राजकारणामध्ये काय आजचा दिवस उद्याचा दिवस वेगळा असते. त्या चर्चेला आम्ही काय महत्त्व देत नाही. आणि जे कोणी गेले ते गेलेत म्हणजे कुठे गेलेत, काय गेलेत, किती दिवसासाठी जे गेले होते. अशोकराव चव्हाणांचं ज्या लोकांनी काम केलेलं आहे 40 काम करत आहे, अशोक चव्हाणाच्या प्रेमापोटी काही लोक गेले असतील, पण त्या लोकांची मानसिकता तिथं राहण्याची नाही. आणि पक्षाची जबाबदारी म्हणून माझं एक कर्तव्य आहे, जे लोक गेलेले आहेत अशा लोकांना पक्षामध्ये घेऊन पक्ष वाढवण्याची जी भूमिका आहे, नानाभाऊची जी महाराष्ट्रामध्ये भूमिका आहे पक्ष वाढवण्याची, ती भूमिका आम्ही नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही करत आहोत. जे लोक गेलेले आहेत त्याला पुन्हा पक्षात घेऊन पक्ष वाढवण्यासाठी आता उद्याची विधानसभा आहे. नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या 9 सीटा आपल्याला विधानसभेच्या काढायच्या आहे. येणाऱ्या महापालिका आहे, महापालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व आम्हाला ठेवायचं आहे, काँग्रेसचा महापौर आम्हाला करायचं आहे. या भूमिकेतून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि ते काम आम्ही चालू केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये बरेचसे नगरसेवक संगीता विठ्ठल पाटील यांच्या सोबत काँग्रेस पक्षामध्ये यायला तयार आहेत आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत.